trigonometric ratios of compound angles. Trigonometric ratios of compound angles. Compound angles. First of all, for these compound angles, what is mean by compound angles? For this one, consider this one is a particular angle, that is suppose angle B, and one more angle is there, that is suppose this complete angle is A. आता या ठिकाणी आपण हा समजा एक ओरिजिन कन्सिडर करू. हा आहे सपोज पॉइंट P, Q आणि R. Measure of angle POQ, measure of angle POQ equal to B, and measure of angle POR equal to काय A. POR या अँगलचं मेजर आहे A आणि POQ या अँगलचं मेजर आहे B. मग मेजर ऑफ अँगल QOR काय होईल? काय होईल? QOR या अँगलचं मेजर काय असेल? A मायनस B. कारण हा पूर्ण अँगल A आहे, त्यामधून हा B जर आपण मायनस केला तर शिल्लक राहिलेला हा अँगल म्हणजे काय असणार? A मायनस B. त्यानंतर समजा कंडिशन अशा प्रकारची आहे, या अँगलचं मेजर आहे A आणि या अँगलचं मेजर आहे B. कोणाचं मेजर? या अँगलचं मेजर किती असेल? पूर्ण POR या अँगलचं मेजर असेल A प्लस B. So likewise this A plus B and A minus B, these are called compound angles. दोन अँगलचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून तयार होणारा एक अँगल, त्या अँगलला म्हटलं जातं कंपाऊंड अँगल. A आणि B हे दोन सेपरेट अँगल्स आहेत, पण त्या दोन सेपरेट अँगलच्या कॉम्बिनेशननी एक अँगल तयार होतो. तो A प्लस B असेल किंवा A मायनस B असेल. A प्लस B आणि A मायनस B या अँगल्सला म्हटलं जातं कंपाऊंड अँगल्स. ही एक कन्सेप्ट रिलेटेड टू कंपाऊंड अँगल्स. त्यानंतर यामध्ये आणखी एक कन्सेप्ट जी ट्रिगोनोमेट्रीच्या प्रिवियस सेक्शन्स मधून फ्रॉम फंडामेंटल डेफिनेशन्स, इफ वी कन्सिडर a standard circle and on this standard circle consider any point P, हा एक पॉइंट असेल. This point P, if we join with origin
makes an angle of theta, suppose, with the positive direction of x-axis. From this, if r is the radius of circle and theta is the angle made by OP with the x-axis, then what are the coordinates of point P in terms of r and theta? What are the coordinates of point P in terms of r and theta? r आणि थिटाच्या स्वरूपात P या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असेल? Coordinates of point P in terms of r and theta. If x, y are the coordinates of point P in Cartesian form, what is sin theta? Y upon r. What is cos theta? X upon r. x ची किंमत काय येईल? x ची किंमत r cos theta आणि y ची किंमत r sin. कोऑर्डिनेट्स हे नेहमी x, y या स्वरूपात असतात. x म्हणजेच r cos theta आणि y म्हणजेच r sin theta. या स्वरूपात आपण P या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहू शकतो इन टर्म्स ऑफ r and theta. Coordinates of point P in terms of r and theta, where r is the radius of circle and theta is angle made by that OP with the positive direction of x-axis. Now here, if there is one more point, that is suppose Q here, that makes an angle of phi with respect to x-axis, then what are the coordinates of point Q in terms of r and phi? काय येतील? r cos phi, r sin phi, कारण इथे रेडियस तर तेच राहणार r. अँगल फक्त थिटाच्या ऐवजी काय या ठिकाणी phi हा अँगल या ठिकाणी आहे. इन दिस वन, अँगल मेड बाय दिस OQ विथ द x ॲक्सिस इज phi. त्यामुळे Q चे कोऑर्डिनेट येतील r cos phi, r sin phi. लाइकवाइज त्या सर्कल वरती जो कुठला पॉइंट आपल्याला रिप्रेझेंट करायचा त्या पॉइंटला ओरिजिनशी जोडल्यानंतर एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल तयार होतोय तो थिटा हा अँगल महत्वाचा आणि त्यावरून आपण त्याचे कोऑर्डिनेट लिहू शकतो r cos theta, r sin theta. ही कन्सेप्ट या डेरिवेशन मध्ये युजफुल आहे. फर्स्ट डेरिवेशन मध्ये first we have to make the derivation of a minus b for the cosine ratio, म्हणजेच आपल्याला cos a minus b याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. cos a minus b 4 फॉर्म्युलांचा एक ग्रुप आहे. sin a plus b, sin a minus b
cos a plus b and cos a minus b. या एका फॉर्म्युल्यावरून तिन्ही फॉर्म्युले पुढचे डेव्हलप होतात आणि या चार फॉर्म्युल्यांवरच पुढचे ट्रिग्नोमेट्रीचे सर्व फॉर्म्युले तयार होतात. फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू दिस वन इज इम्पॉर्टंट. डेरिवेशन इज अगेन important only from your 11th exam point of view. Otherwise, the derivation is not required further anymore. Require only the formula, only the result. So here, first of all, for this one, to derive the result of cos a plus b, cos a minus b, sin a plus b, sin a minus b, चारपैकी कोणताही रिझल्ट एक आपण तयार केला की त्यापासून बाकीचे रिझल्ट आपल्याला तयार करता येतात. एक कुठलाही रिझल्ट यामधला कशा पद्धतीने तयार केला जातो पहा. फर्स्ट ऑफ ऑल, in this one, consider a standard circle whose center is at origin of the coordinate axis. एक स्टँडर्ड सर्कल या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचं आहे. Likewise, in this one is the origin positive x, positive y axis. Now for this one, let P is any point on this circle that makes an angle of B with the positive direction of x axis. पॉइंट P न x axis सोबत केलेला अँगल आपण B कन्स्ट्रक्ट केला. या सर्कलची रेडियस आपण r गृहीत करू शकतो किंवा युनिट सर्कल जरी कन्स्ट्रक्ट केलं तरी चालेल. युनिट सर्कल कन्स्ट्रक्ट केलं तर ते जास्त कन्व्हिनियंट राहतं. r हा इलिमिनेटच होणार नाही. तरी रेडियस या सर्कलची 1 असेल. P हा पॉइंट अशा ठिकाणी घेतला की OP या सेगमेंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल असेल B. आणि आणखी एक पॉइंट या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. तो आहे सपोज पॉइंट Q. या पॉइंट Q न पॉझिटिव्ह एक्स सोबत केलेला हा जो अँगल असेल तो अँगल तो आहे सपोज अँगल A. दॅट इज पॉइंट Q. पॉइंट Q न पॉझिटिव्ह एक्स सोबत केलेला अँगल A असेल आणि पॉइंट P न पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल B असेल. मग अँगल POQ काय होईल? अँगल POQ काय होईल? A मायनस B होईल. मेजर ऑफ अँगल POQ काय असेल? A मायनस B. ओके, त्याचा विचार आपण आता नंतर करणार आहेत. आता यामध्ये हे P आणि Q दोन्ही पॉइंट्स आपण या ठिकाणी जॉईन करणार. PQ ही एक सेगमेंट तयार होईल. म्हणजे ट्रायंगल तयार झाला एक POQ असा. आता यामधून पॉइंट P चे कोऑर्डिनेट जर आपल्याला द्यायचे असतील इन टर्म्स ऑफ r अँड थिटा तर काय होतील? पॉइंट P चे कोऑर्डिनेट consider a standard unit circle. युनिट सर्कल आहे म्हणजेच त्याची रेडियस काय असणार? 1. लेट P and Q be the points on this circle
such that angle XOP म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस OP इक्वल टू काय B अँड अँगल XOQ इक्वल टू काय A. XOQ हा पूर्ण अँगल आपण A गृहीत धरला आणि XOP हा पूर्ण अँगल B गृहीत धरला. अशा पद्धतीने हे पॉइंट कन्सिडर केले. हे फक्त इनिशियल डिक्लेरेशन किंवा कन्सिडरेशन पार्ट झाला. आता यावरून आपल्याला पॉइंट P आणि पॉइंट Q चे कोऑर्डिनेट लिहायचे. पॉइंट P चे कोऑर्डिनेट काय होतील? पॉइंट P चे कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट कसे असतात? r cos थिटा कॉमा r sin थिटा. r ची किंमत तर इथे 1 आहे आणि थिटा कोण आहे त्यासाठी? थिटा कोण आहे? B. थिटा कोण आहे? B. म्हणजे P चे कोऑर्डिनेट काय होतील? cos B, sin B. x कोऑर्डिनेट cos इथे इंटरचेंज होऊन नाही चालणार. साइन आधी cos नंतर असं चालणार नाही. x कोऑर्डिनेट cos आणि y कोऑर्डिनेट sin. म्हणजेच या ठिकाणी पॉइंट P चे कोऑर्डिनेट होतील cos B, sin B. आणि पॉइंट Q चे कोऑर्डिनेट cos A, sin A. कारण रेडियस इथेही 1च आहे, फक्त त्याने तयार केलेला अँगल A आहे. Therefore we can write here पॉइंट P चे कोऑर्डिनेट cos B, sin B आणि पॉइंट Q चे कोऑर्डिनेट cos A, sin A. या दोन्ही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे आहे. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून लेंथ PQ फाइंड करू शकतो. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला लेंथ PQ बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय असतो डिस्टन्स फॉर्म्युला? स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी cos A minus cos B ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin A minus sin B ब्रॅकेट स्क्वेअर. याला आपण सिम्प्लिफाय नंतर करू. इक्वेशन नंबर 1 नाव देऊन ठेवू. लेंथ PQ आपण फाइंड केली, डिस्टन्स PQ फाइंड केला डिस्टन्स फॉर्म्युलाने इथपर्यंतच्या सेक्शन मध्ये. ओके. नाव हिअर कन्सिडर अबाउट वन कॉन्सेप्ट. या ठिकाणी हा जो ट्रँगल POQ असेल यामध्ये मेजर ऑफ अँगल POQ किती आहे? मेजर ऑफ अँगल POQ किती असेल? A मायनस B. तेही आपण या ठिकाणी लिहून ठेवूया. मेजर ऑफ अँगल therefore मेजर ऑफ अँगल POQ इक्वल टू A मायनस B. समजा हा जो ट्रँगल आहे तो ट्रँगल आपण रोटेट केला.
हा ट्रायंगल अशा पद्धतीने रोटेट केला की पॉइंट पी हा आपल्याला एक्स ॲक्सिस वरती घ्यायचा आहे. पॉइंट क्यू वाय ॲक्सिस वरती येईलच असं नाही, कारण पॉइंट क्यू आपण कुठलाही एक पॉइंट घेतलाय ज्याचा अँगल एक्स ॲक्सिस सोबत ए केलेला आहे. पी हा पॉइंट एक्स ॲक्सिस वरती येईल अशा पद्धतीनं आपण तो ट्रायंगल रोटेट केला. ज्यावेळी आपण हा ट्रायंगल रोटेट करणार त्यावेळी पी क्यू ही लेंथ बदलेल का? पी क्यू ही लेंथ बदलेल का? नाही. अँगल पीओ क्यू बदलेल का? अँगल पीओ क्यू बदलेल का? समजा हा एक ट्रायंगल आहे, यामध्ये एखादा पर्टिक्युलर अँगल आपण कन्सिडर केला दोन साइड्स मधला. हा ट्रायंगल आपण रोटेट केला. दोन साइड्स मधला अँगल बदलेल का? अँगल आपण रोटेशन्स कितीही केले तरी दोन साइड्स मधला अँगल हा तोच राहणार, किंवा त्या दोन साइड्सच्या किंवा त्या तिन्ही साइड्सची लेंथ पण तीच राहणार. रोटेशन किंवा रिव्होल्यूशन केल्यामुळं हा ओपी या साइडनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल बदलेल. सेगमेंट ओपी किंवा साइड ओपी न एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल बदलेल. तो आता किती असेल? 0 असेल, कारण ओपी हा आता एक्स ॲक्सिस वरतीच आहे. किंवा ओक्यू यानं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल जो मगाशी ए होता तोही आता बदलेल, कारण का तो आता शिफ्ट झालेला आहे पॉइंट आणि एक्स ॲक्सिस मात्र जागेवरच. एक जण शिफ्ट झाला आणि एक जण जागेवरच राहिला तर मात्र अँगल बदलणार. ओपी न एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल बदलेल, ओक्यू न एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल बदलेल, पण पीओ क्यू हा अँगल बदलेल का? कारण ते दोन्ही रेज आपण ऍट ए टाइम रोटेट करतोय. डिफरन्स केअरफुली लक्षात घ्या या कॉन्सेप्टचा काय होणार आहे ते. हा ट्रायंगल रोटेट केल्यामुळं ओपी न पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल बदलेल, कारण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आपण शिफ्ट केलाय का कुठे? तो जागेवरच आहे, फक्त एकच रे रोटेट केला ओपी, अँगल बदलणार. ओक्यू न पण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल बदलणार, तो चेंज होणार. पण हा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा एक अँगल पीओ क्यू याची मेजरमेंट चेंज होईल का? म्हणजे मेजर ऑफ अँगल पीओ क्यू हे अजूनही काय असणार आहे? सेम. आणि किती असेल ते? ए मायनस बी असेल. ट्रायंगल असेल किंवा कोणतीही जॉमेट्रिकल फिगर असेल, रोटेशन केल्यामुळे त्यांच्या दोन साइड्स मधले अँगल किंवा त्यांच्या साइडच्या लेंथ बदलल्या नाहीत. हा, जर आपण समजा या ठिकाणी हा ट्रायंगल आहे, अशा पद्धतीने आपण स्ट्रेच केला, साइडच्या लेंथ बदलतील, कदाचित अँगल्स पण चेंज होतील. स्ट्रेच केला, पण त्याऐवजी आपण फक्त जागेवर त्याला असं रोटेट केलंय, साईज न चेंज करता. अँगल्स चेंज होतील का त्यांचे? समजा हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, रोटेट केल्यामुळे त्याचा राईट अँगल झालाय का? नाही झाला. म्हणजे मेजर ऑफ अँगल पीओ क्यू is still a minus b even though it is given the rotation. मला रोटेशन दिलेलं असलं तरी पीओ क्यू या अँगलचं मेजरमेंट अजूनही किती आहे? ए मायनस बी. आणि लेंथ पी क्यू बदलेल का? लेंथ पी क्यू बदलेल का? नाही. ओके, म्हणजे आता या ठिकाणी क्यू ज्या ठिकाणी आता आलाय, आता क्यू चे कोऑर्डिनेट काय?
पी हा पॉइंट आपण रोटेट करून कुठे घेतलाय? कुठे घेतलाय? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरती. पी हा पॉइंट आपण रोटेट करून घेतलाय पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरती. क्यू चे कोऑर्डिनेट काय होतील? काय होतील क्यू चे कोऑर्डिनेट? कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी या OQ न पॉझिटिव्ह एक्स सोबत किती अँगल केलेला आहे तो महत्वाचा आहे. OP सोबत किती अँगल केलाय ते महत्वाचं नाहीये. त्यानं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल केलेला आहे ते महत्वाचं आहे. आता सध्या या स्टेजला रोटेशन झाल्याच्या नंतर क्यू हा पॉइंट एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल तयार करतोय? किती अँगल तयार करेल? कारण OP हा त्याच डायरेक्शन मध्ये. POQ हा अँगल A मायनस बी आहे. मग XOQ हा अँगल किती असेल? POQ हा अँगल A मायनस बी आहे, हे तर कन्फर्म. POQ हा अँगल किती? A मायनस बी. मग XOQ हा अँगल किती होईल? XOQ हा अँगल A मायनस बी, कारण P हा पॉइंट या ठिकाणी घेतला आपण एक्स ॲक्सिस वरती. POQ हा अँगल आहे A मायनस बी. मग XOQ हा पण अँगल किती असणार? कारण OP आणि OX हे कोलिनियर आहेत. POQ हा अँगल A मायनस बी आहे, म्हणजे XOQ हा पण अँगल किती राहील? A मायनस बी. म्हणजेच OQ न पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल केलाय? OQ न पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल केलाय? A मायनस बी. मग Q या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय होतील? Q या पॉइंटचे कोऑर्डिनेट cos A मायनस बी आणि sin A मायनस बी. आणि पॉइंट P चे कोऑर्डिनेट काय होतील मग? P या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय होतील? इनिशियल पॉइंट फिक्स ठेवायचा. पॉइंटचे कोऑर्डिनेट कसे काढतो आपण? आर कॉस थिटा, आर साइन थिटा. थिटा म्हणजे कोन, त्यानं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल. OP न एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल केलाय? मग कॉस 0 कॉमा साइन 0. कॉस 0 ची व्हॅल्यू काय आणि साइन 0 ची साइन 0 ची व्हॅल्यू काय? म्हणजे पॉइंट P चे कोऑर्डिनेट काय येतील? 1 कॉमा कॉस 0 कॉमा साइन 0. कारण OP न एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे? OP न एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल किती आहे? 0. कोऑर्डिनेट बदलतील पॉइंटचे, डिस्टन्सेस सेम राहतील पण कोऑर्डिनेट बदलतील. डिस्टन्सेस सेम, अँगल सेम, पण कोऑर्डिनेट चेंज होतील. आणि मग P या पॉइंटनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल 0 आहे, त्यामुळं त्याचे कोऑर्डिनेट होतील कॉस 0 कॉमा साइन 0. कारण रेडियस तर 1च आहे. कॉस 0 ची किंमत 1 आणि साइन 0 ची किंमत 0, म्हणून P या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय झाले? 1 कॉमा 0. मग आता या ठिकाणी आपण लिहू शकतो रोटेट ट्रायंगल POQ such that point P lies on x axis. पॉइंट P x axis वरती असेल. Therefore, measure of angle XOQ
बिकम्स इक्वल टू मेजर ऑफ अँगल POQ. कारण P हा पॉइंट जर एक्स ॲक्सिस वरती आला तर XOQ आणि POQ हे सारखे असतील आणि याची व्हॅल्यू किती असेल A मायनस बी. आणि म्हणून पॉइंट Q चे कोऑर्डिनेट काय cos A मायनस बी कॉमा साइन A मायनस बी आणि पॉइंट P चे कोऑर्डिनेट 1,0 किंवा त्याला आपण लक्षात राहण्यासाठी cos 0, sin 0 लिहू. cos 0, sin 0 म्हणजेच 1,0. P आणि Q या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स बदलले पण डिस्टन्स PQ बदलेल का आणि मग लेंथ PQ काय राहील therefore by distance formula लेंथ PQ इक्वल टू. आता इथे या दोन्ही मध्ये लेंथ PQ फाइंड करा. लेंथ PQ x कोऑर्डिनेट आहे 1, y कोऑर्डिनेट आहे cos A मायनस बी म्हणजेच असे लिहू शकतो आपण cos A मायनस बी -1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस साइन A मायनस बी -0 सबट्रॅक्ट करून काही उपयोग आहे का त्याचा म्हणजेच तो होईल साइन स्क्वेअर A मायनस बी. फॉर्म्युला कसा असतो x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर साइन A मायनस बी -0 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय साइन स्क्वेअर A मायनस बी. लेट दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आहे लेंथ PQ, इक्वेशन 2 पण आहे लेंथ PQ. डिस्टन्स बदलला जाणार आहे का हे नाही म्हणजे हे दोन इक्वेट करू शकतो आपण and therefore from equation 1 and 2 इक्वेशन 1 काय पहा राइट साइड इक्वेट करा दोन्ही इक्वेशनच्या cos A मायनस cos B ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन A मायनस साइन B ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ cos A मायनस B -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर A मायनस बी. दोन्ही साइड्सचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट इलिमिनेट होऊन जातील. स्क्वेअरिंग आणि लगेच ब्रॅकेटचे पण स्क्वेअर करा cos A मायनस cos B ब्रॅकेटचा स्क्वेअर. A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर म्हणजे काय येईल cos स्क्वेअर A मायनस 2 cos A इंटू cos B प्लस cos स्क्वेअर B प्लस साइन A मायनस साइन B चा ब्रॅकेट स्क्वेअर साइन स्क्वेअर A -2 साइन A इंटू साइन B प्लस साइन स्क्वेअर B इक्वल टू राइट साइड स्क्वेअर रूट तर एलिमेंट झालंच आहे cos A मायनस B -1 चा ब्रॅकेट स्क्वेअर cos स्क्वेअर A मायनस B -2 cos A मायनस B प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि प्लस साइन स्क्वेअर A मायनस B. आता या ठिकाणी cos स्क्वेअर A
प्लस साइन स्क्वेअर ए याची व्हॅल्यू काय येईल 1. कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी याची व्हॅल्यू 1. म्हणजे लेफ्ट साईडच्या दोन टर्म्स तयार झाल्या 1 प्लस 1. आणखी -2 कॉस ए कॉस बी हा तसाच आणि पुढे -2 साइन ए साइन बी हा पण ॲज इट इज. लेफ्ट साईडच्या टर्म्स इक्वल टू राईट साईडला कॉस स्क्वेअर ए मायनस बी प्लस साइन स्क्वेअर ए मायनस बी 1 प्लस या ठिकाणी एक 1 ऑलरेडी आहेच आहे -2 कॉस ए मायनस बी. आता यामध्ये आपण हे दोन्ही साईडला 1 प्लस 1 आहे 1 प्लस 1 आहे. राईट साईडचे लेफ्ट साईडला आले तर मायनस होतील किंवा लेफ्ट साईडचे राईट साईडला गेले तर मायनस होतील आणि कॅन्सल होतील. हे 1 कॅन्सल या 1 1 सोबत. म्हणजे आता शिल्लक राहिलाय -2 कॉस ए कॉस बी -2 साइन ए साइन बी इक्वल टू -2 कॉस ए मायनस बी. आणि थ्रूआउट जर आता -2 ने डिव्हाइड केलं -2 सगळीकडचे कॅन्सल होतील डिव्हाइड बाय -2 काय होईल कॉस ए कॉस बी प्लस मायनसने डिवाइड केल्यामुळे हा प्लस होईल प्लस साइन ए साइन बी इक्वल टू कॉस ए मायनस बी. आणि म्हणजेच कॉस ए मायनस बी याचा फॉर्म्युला काय तयार झाला कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. cos a minus b equal to cos a cos b plus sin a sin b. प्रत्येक रिझल्ट मध्ये त्याचा यूज करत असताना ऑब्झर्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. काही वेळा आपण हाफ कॉन्सन्ट्रेशन हाफ नॉलेज आणि यावरच सगळ्या मिस्टेक आपल्या डिपेंड असतात. जसं काही जण कॉस ए मायनस बी लाच कॉस ए मायनस कॉस बी असं ऐकतात आणि म्हणतात. ते आपापले दोष आपण कशा पद्धतीने आहेत ते ओव्हरकम करायचे. कॉस ए मायनस बी वेगळं कॉस ए मायनस कॉस बी वेगळं आणि कॉस ए मायनस बी लाच आपण कॉस ए मायनस कॉस बी असं नाही लिहू शकत. काही जण नवीन थोडीशी ट्रिगोनोमेट्री तयार करतात कॉस ए मायनस बी कॉस ए मायनस कॉस बी का तो कॉस ब्रॅकेट मध्ये दोघांना मल्टिप्लाय. याला रॉंग कन्सेप्ट पेक्षा मूर्ख कन्सेप्ट म्हणायचं की कळेल. कारण मॅक्झिमम टाइम्स अशा प्रकारच्या मिस्टेक होतात. दोज हू प्रॅक्टिस मोर त्यांच्याकडनं सुद्धा अशा मिस्टेक होतात. अर्धवट लक्ष देणाऱ्यांचा तर काही प्रश्नच नसतो. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी ऑब्झर्वेशन आणि प्रॉपर लिसनिंग इम्पॉर्टंट आहे. आपण कशाला काय ऐकतोय कोणत्या फॉर्म्युलामध्ये कुठली टर्म कशा पद्धतीनं वाचली जाते बोलली जाते हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे ट्रिगोनोमेट्री मध्ये. कॉस ए मायनस बी कॉस ए मायनस कॉस बी हे वेगवेगळे आहेत आणि याला आपण इक्वल नाही लिहू शकत. कॉस ए मायनस कॉस बी त्यासाठी रिझल्टच वेगळे आहेत. हे पुढे नंतर लक्षात येतं हे कन्फ्युजन्स होतात.
कॉस ए मायनस कॉस बी ची टर्म असेल त्याला रिझल्टच वेगळा आहे, फॉर्म्युलाच वेगळा आहे. कॉस ए मायनस बी याचा रिझल्ट वेगळा आहे. सो हिअर cos a minus b equal to cos a into cos b plus sin a into sin b. These are the expansion formulae. याचा वापर करून आपण जे कंपाऊंड अँगल असतात त्या कंपाऊंड अँगलचं एक्सपान्शन करू शकतो. म्हणजे हे ए मायनस बी एकाच ब्रॅकेटमध्ये असलेला हा एक कंपाऊंड अँगल आहे. यातला ए सेपरेट आणि बी सेपरेट जर करायचा असेल तर हा फॉर्म्युला यूज करणं आवश्यक आहे. यात कॉस ए इंटू कॉस बी आणि प्लस साइन ए इंटू साइन बी या रिझल्टचा यूज करूनच फर्दर रिझल्ट आपल्याला डेव्हलप करायचे. हे एक डेरिवेशन मात्र इम्पॉर्टंट राहील फ्रॉम 11th पॉइंट ऑफ व्ह्यू. तर यामध्ये पहिल्यांदा हा जो ट्रँगल आहे तो रोटेट केलेला नसताना एक डायग्राम काढायची आहे आणि तो रोटेट केलेला असताना दुसरी डायग्राम. ज्यावेळी तो रोटेट केला जाईल त्यावेळी हे कोऑर्डिनेट्स असतील त्या डायग्राम मध्ये दाखवायचे. म्हणजे हे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे कोऑर्डिनेट्स किंवा क्यू चे हे कोऑर्डिनेट दुसऱ्या डायग्राम मध्ये दाखवायचे. रोटेट केल्याच्या नंतर इथे एक डायग्राम काढायची या ठिकाणी आणि त्या डायग्राम मध्ये पी आणि क्यू चे कोऑर्डिनेट हे दाखवायचे. पहिल्या डायग्राम मध्ये आहे तेच आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये बदललेले कोऑर्डिनेट.